अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 31व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ज्यांच्या शुभास्ते आज आपण केला ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय योगी केशवबाबा चौधरी, ज्यांच्या शुभास्ते आज आम्ही गव्हाणीची अगदी मनोभावी पूजा केली। ते आपल्या तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी कैलासराव आरोटे, त्यांच्या सुविद्य पत्नी आरोटे ताई, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर, आपल्या जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊ पाटील नवले, लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र मामा मालुंजकर, आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन बांधवस पाटील तिकांडे, आपल्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते लक्ष्मणरावजी नवले, अशोकराव भळगट, विठ्ठलराव आपले नितीनराव डॉक्टर नितीन चासकर, आनंदरावजी वागचौरे, मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष रोहिदासजी भोर, बाळासाहेब ताजने, बाळासाहेब नानासाहेब देशमुख, बाळासाहेब भोर, संपतराव नाईकवाडी, सीतारामबाजी वागचौरे, सयाजीराव पोखरकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश नाईकवाडी, नितीन नाईकवाडी, संदीप शेनकर, अशोकराव नवले, बीबी सर, कैलासराव फरगडे, शिवाजीराव आरोटे, भागवतराव आरोटे, फरगडे महाराज, विकास बंगाळ, भाऊसाहेब खंडू वागचौरे, गुलाबराव नवले, गुलाबराव बाबूराव मंडलिक, प्रकाश फाफाळे, शिवाजीराव फाफाळे, बाळासाहेब नवले, गंगाराम पापड, अण्णासाहेब ढगेसर, रघुनाथ जाधव, बबलू देशमुख, सुरेश देशमुख, रवींद्र आरोटे, रावसाहेब पाटील धुमाळ, प्रवीण मालुंजकर, देवकर पाटील। खरं म्हणजे सगळ्यांचीच मी नावं घेऊ शकेल, परंतु सर्वच या तालुक्यातली प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख सगळे शेतकरी, खरं म्हणजे ज्यांचं अथक गेली 15-20 वर्ष सातत्यानं हा कारखाना चालू राहण्यामध्ये ज्यांचा फार मोठा सहभाग आहे, ते आता ज्यांचं भाषण झालं राहुरी विभागातील आमचे जितेंद्रजी इंगळे, सुनील मुळीराज आढाव, प्रसाद सयाजी इंगळे। एक काळ असा होता की राहुरी कारखान्याचे इंगळे पाटील चेअरमन होतो, तो काळ राहुरीचा खूप भरभराटीचा काळ होता। अशी इंगळे मंडळी नेवासा विभागातील तर आमचा साईनाथ म्हणजे हे आमच्या अकोले तालुक्यातून आमच्या सगळ्या कामगार शेतकऱ्यांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना परिचित असं नाव आहे। त्यांच्या कुटुंबातला जवळजवळ 15,000 टन ऊस हे एकट्या आमच्या तरमळे कुटुंबातला इतकं एवढा मोठा शेतकरी, पण आम्हाला एवढा मोठा शेतकरी असं आम्हाला कधी जाणवलं नाही। एवढं प्रेम ह्या कारखान्यावर करतात ते साईनाथजी तरमळे, डांगर साहेब, डॉक्टर बर्डे, निवृत्ती पाटील लहारे। साकूर विभागानं सुद्धा आमचा नेवासा आणि राहुरीतून जशी मदत होते तशीच फार मोठी मदत साकूर विभाग आपल्या अगदी जवळ आहे नेहमी। खूप ऋणानुबंध आमचे त्यांचे होते। पूर्वी आमचा लोकसभेला मतदारसंघ हा नाशिकला असल्यामुळे या सगळ्या मंडळींचे खूप संबंध आमचे आहेत। त्यामध्ये सुदामरावजी भोर, गोकुळ भोर, रवींद्र रहाळे, एकनाथ भोर, त्र्यंबक भोर, निफाड विभागातून रामनाथ मामा सानप, अनेक विभागातून आलेली आमची सर्व शेतकरी मंडळी, माझं सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीयुत कापडनीस, आमचे चीफ इंजिनियर श्रीयुत कानवडे, चीफ केमिस्ट सहाने, शेतकी अधिकारी सतीश, आमचे चीफ अकाउंटंट श्रीयुत सावंत, सर्व विभाग प्रमुख, आपल्या युनियनचे आमचे अध्यक्ष श्री जाधव, त्यांचे सर्व सहकारी सदस्य, सर्व कामगार बंधू, आमचं सर्व शेतकरी आणि ह्या कारखान्यावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे पर्वतनं सांगितलं तसं अत्यंत आव्हानात्मक असा हा सीझन होता। मागच्या वर्षीचं सीझन 4,19,000 मेट्रिक टन आम्ही गाळप केलं। 2 लाख 2.25 लाख टन कार्यक्षेत्रातला होता
आणि बाहेरचा जवळजवळ 2-1 लाख होता. असं चांगलं गाळप गेल्या वर्षी आपण केलं. आणि मग खरं म्हणजे अकोले तालुक्यातील शेतकरी असतील किंवा गेटकेंचे शेतकरी असतील, फार मोठा विश्वास या सगळ्या मंडळींनी अगस्ती कारखान्यावर ठेवला. आता सर्व त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली, खरं आहे ते. परंतु दिलेला शब्द पाळणे. मी मागच्या वर्षी राहुरीला खूप सगळ्याच जिल्ह्यातली मंडळी राहुरी कारखान्यावर दररोज जायची चर्चा करायला, शेतकऱ्याशी आम्हाला ऊस द्या आम्हाला. मी गेलो, राहुरीची सुद्धा खूप मदत आम्हाला अनेक वर्ष झालेली आहे. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही भाव थोडा जाहीर करा, आणि सगळीच मंडळी जाहीर करतात. तसं आम्ही तिथे भाव त्यांना सांगितला आणि त्याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण पेमेंट देण्याचा प्रयत्न केला. खूप अडचणीतून मागचा सीझन खरं म्हणजे अनेक मंडळींनी गेल्या वर्षी हा सीझन पूर्ण करता मला मदत केली. आणि ह्या वर्षी काय होईल, मागच्या वर्षाची दिनी अनेक राहिली होती. आणि म्हणून सातत्यानं आम्ही प्रयत्न करत होतो सगळं संचालक मंडळ की NCDC मार्फत काही आजारी अडचणीच्या कारखान्यांना मदत महाराष्ट्र सरकारच्या हमीवर NCDC केंद्र सरकारची का आमचे अमितभाई शाह असेल आणि पंतप्रधान त्यांच्या सगळ्या मंडळींनी NCDC मार्फत राज्य सरकारच्या हमीवर कर्ज देण्याची भूमिका घेतली. आणि खरं म्हणजे राज्य सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे की सुरुवातीला संचालक मंडळाच्या सगळ्या काही जे त्यांची स्थावर मालमत्ता असेल त्याच्यावर बोजा चढवून आम्ही ते कर्ज देतो, अशी सुरुवातीला आठ होती. आनंदराव कोणी तयार नव्हतं संचालक मंडळ सही करायला, एवढं मोठं कर्ज आणि संचालक मंडळाच्या. परंतु विनंती केली अजितदादांना आम्ही सगळे कारखानदारांनी, दादा तुम्ही जरी हे कर्ज तुमच्या हमीवर दिलं तरी पण जर आमच्या संचालकांच्या याच्या स्थावर प्रॉपर्टीवर ते जर चढवलं तर कोणी याच्यावर आम्हाला मान्यता देणार नाही. आणि म्हणून मी आणि आमच्या साताऱ्याचे आमदार तिथले चेअरमन किसनवीर आयर कारखान्याचे मकरंद आबा, अशा आम्ही दोघांनी आणि प्रकाशराव साळुंके आमदार साहेब होते, ते आता त्या कारखान्याचे चेअरमन बीडचे, आम्ही तिघांनी विनंती केली साहेब हे जमणार नाही, तुम्ही कर्ज शासनाच्या हमीवर द्या. आमच्या एवढ्या मोठ्या 2-2, 250 कोटी एकरच्या प्रॉपर्ट्या कारखान्याच्या आहेत, जर अडचण आहे तर तुम्ही ती सगळी तुम्हालाच आम्ही ती तारण देणार आहोत. हे सगळं दादानी आणि फडणवीस साहेबांनी एकनाथराव शिंदे साहेबांनी ऐकलं आणि त्यांनी कॅबिनेटमध्ये तो निर्णय मान्य केला. आणि खरं म्हणजे त्यांच्या हमीवर ते कर्ज खूप प्रयासाने 1 वर्ष 6 महिने आम्ही प्रयत्न करत होतो. हे जर मिळालं नाही थोडं 8 वर्षाच्या फेडीचं कर्ज, तर आपल्याला मागचं सीझनमध्ये उचललेल्या आपण अनेक लोकांनी केलेल्या मदती त्यांना ते परत पेमेंट गेलं पाहिजे, शेतकऱ्यांचं पेमेंट गेलं पाहिजे. नंतर शेवटचं पेमेंट राहुरीकर आणि यांचं तर मी आता नंतर आम्ही सोडलं. एका व्यापाऱ्याकडून 7 कोटी रुपये घेऊन मी आमच्या अकोल्याच्या मंडळींचं पेमेंट याच्या अगोदर, कारण निवडणुकीच्या अगोदर आम्ही ते पेमेंट केलं. असे खूप प्रयत्न सगळ्या जिल्ह्यातील अनेक साखरेचे व्यापारी असतील, अनेक बाकीचे व्यापारी असतील, अनेक पतसंस्था असतील. मी तर म्हणजे कुठंच काही नाही जर झालं तर भाऊपाटलाकडे जायचं, फार अगदी मी आणि अशोकराव आम्ही सगळी संचालक वर माडीवर जाऊन त्यांचं नाश्ता चहा करायचा आणि विनंती करायची, भाऊ पाटील काही होऊ द्यात. काय वर झालं ना, खूप आम्हाला अडचणी आल्यात, पतसंस्थांना अडचणी आल्या, सगळं झालं. शेवटी आपण सरकार आपलं आहे, दोन्ही सरकार आपली आहेत, शिवाय पैसे दिल्यानंतर ती परत फेडायची आमची त्या टायमिंगमध्ये आम्ही त्यांना परत फेड करू. पण एवढी मोठी तालुक्याची कारखानदारी आपण टिकवलीच पाहिजे. अशा अर्थानं भाऊ पाटील नवले आणि मच्छिंद्र मामा धुमाळ, अशोकराव देशमुख आणि बाळासाहेब बोरतर हे आमच्याच याच्यातली माझी ती पतसंस्था आहे. आणि म्हणून त्यांनी तर मदत करीतच होतं. हे दोघं इतके त्या संस्थेचे शिस्तप्रिय असे दोघे चेअरमन आहेत. फार चांगल्या संस्था, जनलक्ष्मी आणि लक्ष्मी पतसंस्था, मच्छिंद्र मामा आणि भाऊ पाटलांनी इतक्या चांगल्या चालवलेल्या आहेत का ते दुसरा कोणी चेअरमन असतात तर त्यांना 10 पैसे दिले नसते. पण त्यांना माहिती गायकर साहेबांनी शब्द दिल्यावर त्याप्रमाणे ते पैसे देणार, आपले परत येणार, अशी खूप मदत खरं म्हणजे त्या दोघांनी केली. जिल्हा सहकारी बँकेनं तर सातत्यानं ह्या कारखान्याला गेली अनेक वर्ष, 30 वर्ष मी जिल्हा सहकारी बँकेचा संचालक आहे ह्या आपल्या विभागाचा.
आणि खूप प्रेम ह्या तालुक्यातल्या मंडळींनी मला केलं. 6 वर्ष मी चेअरमन जिल्हा बँकेचा होतो, त्याही काळामध्ये मदत केली. सातत्यानं एक आरोप जाणीवपूर्वक माझ्यावर, माझ्या संचालक मंडळावर सातत्यानं होतं, परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. इतकं कर्ज झालं, इतकं गायकर बँकेचा चेअरमन होता, इतके पैसे आणले तिकडून, इतकं आमकं केलं, खूप इतकी चर्चा इतकी वाईट चर्चा. पण मी तुम्हाला सांगतो, सर्व तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी, ह्या तालुक्यातल्या सर्वपक्षीय नेते मंडळींनी एवढं प्रेम ह्या अगस्ती कारखान्यावर केलेलं आहे की हा कारखाना सातत्यानं चाललाच पाहिजे. माझ्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये असेल, अनेक जनरल मिटिंग असतील, सगळे हिशोब अगदी तंतोतंत आम्ही दिलेले. तरी सुद्धा काही मंडळीला ते मान्य नसतात. तरी पण त्याचा विचार न करता ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी, ऊस उत्पादकांनी 2-2, 3-3 महिने पेमेंट गेलं नाही, त्यांनी ते सहन केलं. बाहेरच्या गेटक्यांच्या मंडळींनी सुद्धा त्यांचा आत्ता शेवटच्या मी 200 रुपयाचा हप्ता आत्ता नंतर वर्ग केला, आत्ता केला, नंतर ते पैसे मिळाल्यानंतर. म्हणजे हा एक विश्वास त्या शेतकऱ्यांचा, गेटक्यांच्या शेतकऱ्यांचा आणि माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एवढा प्रचंड विश्वास टाकला. सर्व तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी सर्वांनी साथ दिली आम्हाला. आमचं जे संचालक मंडळ निवडून आलं ते समृद्धी मंडळाचे तर होतं, पण कोणीही विरोधी जरी आमचं पॅनलची मंडळी होती, त्यांनीही कोणी ह्या कारखान्याबद्दल अडचण निर्माण केली नाही किंवा अडथळा निर्माण होईल असं काही केलं नाही. ह्या सगळ्या अडचणी ह्या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी पाहिलेल्या आहेत. आमचा इंदुरी रुंबोडीपासूनचा तो वरचा भाग 100% ऊस पिकवणार आमचे चितळवाडा असेल, विठा असेल, माळादी असेल, निमरळ असेल, ही जी गावं आहेत, एवढी अडचणीची गावं आहेत का यांना कधी दुसऱ्या कारखान्यानं त्यांचा ऊसच कधी इतक्या अडचणीतून अनेक दिवस 8-10 दिवस ऊस वाळायचा, त्याच्यात पाणी मारायचं, हे सगळं सहन केलेलं आहे. आणि म्हणून ती भावना वेगळी आहे त्यांची. गायकर म्हणून किंवा आमचं संचालक मंडळाला फार म्हणून नाही, परंतु हा कारखाना टिकला पाहिजे तरच आपला ऊस. आता आमच्या राहुरीच्या किंवा इंगळे पाटलांनी यांनी सगळ्यांनी सांगितलं का FRPचा आमची FRP असेल किंवा तुमचा काटा असेल, याच्यात तर कुठं अजिबात हे नाही, परंतु आमचा जो अडचणीतला ऊस त्या भागातला प्रामुख्यानं जसं काय आपल्या ट्रॅक्टरची सुविधा सुरू झाली सगळ्या विभागात, तसा आमचा हा एवढा प्रचंड अडचणीचा भाग आहे. काही इतक्या अडचणीच्या, इतक्या कष्टातून, त्या खाली काही खड्ड्यातून तर 100 फूट वर ऊस काढून हे सगळं आम्ही करतो. जाऊ द्या, खर्च येऊ द्या थोडाफार, त्याच्यामध्ये वाढतो तो तुमच्या याच्यामध्ये HND मध्ये येतो, पण शेवटी त्या शेतकऱ्याला मदत करणं, त्या शेतकऱ्यांच्या ऊसाचा किती अडचणीत असून तो काढणं, ही मदत खरं म्हणजे अगस्ती कारखान्याच्या सर्व मंडळींनी गेली अनेक वर्ष, 30-32 वर्ष कारखाने उभारणी झाली. मुळातच इंगळे पाटील हा कारखाना जी आम्ही उभारणी केली आणि सुरुवात केली 89 साली, 92ला सुरुवात झाला गाळा भंगार. सुरुवातीपासून 1-1.5 लाख टन ऊस, 2 लाख टन ऊस, याच्यापेक्षा जास्त ऊस नाही. इतक्या अशा अडचणीत त्या कारखाना 32 वर्ष चालला. हे खरं म्हणजे आमच्या सभासदांचं, कामगारांचं आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं यश आहे किंवा त्यांची जी भावना आहे प्रामाणिकपणे ह्या अगस्तीच्या संदर्भात. आणि म्हणून खरं म्हणजे हा अगस्ती कारखाना आपण चालू शकलो. अनेक अडचणी आहेत, अनेक अडचणीवर मात करून पण आम्ही सातत्यानं म्हणतो होऊ द्या, कर्ज झाले, कर्ज वाढतंय, हे आम्हाला सगळं मान्य आहे. जनरल मीटिंगमध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे, सगळा अहवाल त्यांच्या सगळ्यांच्या समोर आहे. पण आमची भावना आहे सगळ्या तालुक्यातल्या आणि आमच्या कार्यकर्त्यांची, एक दिवस तरी येईल कारखानदारीमध्ये कधी कधी असे येतात का एका वर्षामध्ये सुद्धा चांगले जर साखरेचे भाव मिळाले, चांगले जर काही निर्णय केंद्र राज्य सरकारनं घेतले तर कधीतरी तो या संकटातून बाहेर निघेल. अहो आता तुम्हाला मी इंगळे पाटलांचा, मी अगदी इंगळे पाटील चेअरमन असताना, त्याच्या अगोदर सर्जेराव गाडे चेअरमन असताना आणि प्रसादराव तनपुरे चेअरमन असताना बँकेचा प्रतिनिधी म्हणून मी संचालक राहुरी कारखान्यावर होतो. अरे महाराष्ट्रामध्ये राहुरी आणि आमचा निफाड 20-20 लाख टन ऊस असणारे कारखाने आहेत, परंतु काही अडचणींमुळे हे कारखाने सुद्धा बंद पडले. आणि म्हणून खरं अकोल्यातील शेतकऱ्यांचे, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले पाहिजे की 1.5 टनावर 1.5 लाख टन ऊस आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असून सुद्धा आपण सगळ्यांच्या आशीर्वादानं
आपल्या सगळ्यांच्या खरं म्हणजे अगस्ती महाराजांचीच कृपा आहे. हे सगळे आलेले संकट किती येतात पण ती संकट निभून जातात, ती संकट पार पडतात. असे एक आशीर्वाद खरं म्हणजे अगस्ती महाराजांचा आहे. आणि मग माझी खात्री आहे खूप पाठीमागं आमच्या सगळं अजितदादांसारखं एक नेतृत्व आमच्या पाठीमागं उभं आहे. आणि म्हणून मागच्याही वर्षी मला खूप अडचणी आल्या बँकेमध्ये सुद्धा कर्जाच्या संदर्भात उपलब्ध करायचे अल्पमुदत कर्ज. दादांनी अनेक वेळा फोन बँकेमध्ये केले. अनेक खूप मंडळींनी आमचे चेअरमन कर्डिला शिवाजीराव कर्डिले जिल्हा बँकेचे चेअरमन गेली 15-20 वर्ष माझ्याबरोबर आता ते तिसऱ्यांदा संचालक आहे, 2दाचे चेअरमन झाले आता. यांनी सुद्धा खूप मदत जिल्हा सहकारी बँकेनं अगदी खेमनर बाजीराव पाटील होते, आबांसाहेब होते, ह्या सगळे चेअरमन असताना सुद्धा ह्या अगस्तीला अगदी अगस्ती आणि आमचं वृद्धेश्वर हे 2 कारखाने सगळ्यात अडचणीचे जिल्ह्यामध्ये त्यांना मदत करण्याचं काम ह्या जिल्ह्यातील सर्व जे काही चेअरमन झाले जिल्हा बँकेचे त्यांनी केलं. NCDCचं 94 कोटीचं कर्ज मिळवणं म्हणजे एक दिव्य स्वप्न होतं आमच्या सगळ्या संचालक मंडळांचं, पण ते केलं. आमच्या तालुक्यातले आमदार आणि आमचे अजितदादा पवार दोघंही भक्कमपणे आमच्या पाठीमागे उभे होते म्हणून 94 कोटी रुपये आम्हाला NCDCचं कर्ज मिळू शकलं. मागचे आपण कर्ज फेडले. ह्या वर्षाचा सीझन सुरू करण्यासाठी आमचं लेबरचं असेल, आमच्या बाकीची आतली कामांच्या स्वरूपातले असेल, ही सगळी मदत त्याच्यामुळं आम्हाला करता आली. आणि आजचा हा कार्यक्रम त्या सगळ्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आमची सगळी राहुरी नेवासा नाशिक जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक तालुक्यातले आमचे सगळे ऊस उत्पादक शेतकरी यांचं सगळ्यांचं प्रेम, आमच्या कारखान्याचे सर्व माझं सहकारी संचालक अगदी एकमुखी प्रेम. काय करतोय मी त्या कुटुंबासारखं, कुठून पैसे आणतो, कुठून काय करतो, माझ्या संचालकांनी कधी मला विचारलं नाही किती व्याजानं आणले, परंतु आल्यावर त्यांना सांगणं आणि आपण त्याचा विनियोग काय करतो हे सगळ्या संचालकांपुढं सांगणं. आणि म्हणून त्यांनी खूप विश्वास सगळं प्रेम त्यांनी केलं. तालुक्यातील सर्व पक्षीय मंडळी विजयराव वागचौरे असतील, अजित नवले असतील, मधुकर नवले असतील, हे आमचे कारभारी पाटील उगले असतील, सगळी मंडळी तालुक्यातली आमचे सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख मंडळींनी खूप याच्यामध्ये सहभाग अगदी बारकाईनं पाहिलं. ही अडचणीचं जे आपल्याला याच्यातून अडचणी कशा सोडायच्या ह्या सगळ्या तालुक्यातील मंडळी खरं म्हणजे मला मदत केलेली आहे. आणि म्हणून हे चालू शकलो. जर कधी राजकारण आणि जर कधी या देशाचं इथं जर आला असतं तर हा कारखाना कधीच मोडून बंद पडला असता, संपला असता. परंतु इथं राजकारण कोणीच या तालुक्यामध्ये या कारखान्यात आणलंच नाही. कधी इथं अडचण आणली नाही, कधी कोणी इथं संघर्ष केला नाही. कामगारीने माझ्या 9 पेमेंट राहिले होते, 9 पगार कामगारांचे माझे राहिले होते. ते NCDCचं आल्यानंतर मी 5 पगार दिले, आता 1 पगार दिला, त्यांना थोडा बोनस दिला. अशा पद्धतीचं थोडं कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी दोघांनी खूप मदत. गेटकेंचं तर खरं म्हणजे त्या बिचाऱ्यांचे मला आभारच मानले पाहिजे. तो जर ऊस मिळाला नसता गेली 10-15 वर्षामध्ये नेवासा, राहुरी आणि ह्या आमच्या नाशिकचा, तर ह्या 1.5 आणि 2 लाखावर अगस्ती कारखाना कधीच चालला नसता. फार मोठं योगदान ह्या गेटकेंच्या माझ्या राहुरी आणि नेवासा नाशिक जिल्ह्यातील गंगापूर असेल अनेक मंडळींनी जी मदत खरं म्हणजे अनेक कारखान्यांनी अनेक भावाचं आता इंगळे पाटलांनी सांगितलं अनेक भाव दिलेत, आमच्यापेक्षा जास्त भाव दिलेत. परंतु एक वेगळा विश्वास, एक वेगवेगळी आम्ही खरं म्हणजे ह्या कारखान्यावर आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून आपण हे सगळं करू शकलो. आज खरं म्हणजे हा कार्यक्रम 15 तारखेला शासनाने याची आपल्याला सुरू करायला मुदत दिली. आजची 15 तारखेपासून कारखाने सुरू करायला आणि म्हणून मी आज हा 15 तारखेचा मुळेचा कार्यक्रम ठेवला. योगायोगानं ज्यांनी मला मदत केली अतिशय एखाद्या भक्कमपणे ह्या कारखान्यामागं माझ्या मागं ह्या तालुक्यातल्या सगळ्या आमच्या संचालक मंडळाच्या पाठीमागं भक्कम साथ ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी दिली. आणि आज ते अकोल्यामध्ये येत आहेत, अकोल्यात त्यांची सभा आहे आणि म्हणून तुम्ही 94 कोटी रुपये दिले आणि म्हणून मी कारखाना चालू करू शकलो. आज मी मुळी टाकली मी म्हणजे त्यांना मला आज त्यांच्यासमोर सांगायचं होतं आणि म्हणून ते आज इथं एक अर्ध्या तासामध्ये इथं हेलिपॅडवर उतरतील. आणि म्हणून खरं म्हणजे अशी कोणीतरी ताकद, कोणीतरी माणसं पाठीमागं उभी असावी लागतात संस्थेच्या, तरच या संस्था. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, सहकारी साखर कारखानदारी खूप अडचणीत प्रयत्न करतायत. आम्ही सहकारी साखर संघ, नॅशनल फेडरेशन
ह्या सगळ्या मंडळींना सातत्यानं राज्यातील सगळी कारखानदारी मंडळी बोलतायत, जर तुम्ही केंद्र सरकारला हे जर सांगितलं नाही, राज्य सरकारनं त्याच्यात जर मदत केली नाही, तर कारखानदारी महाराष्ट्रातील चालणार नाही. एक दोन सोडा, ते कसे मोठे काय काय तो इतिहास सगळ्या आमच्या मंडळीला माहिती आहे. जुनी कारखाने त्यांनी दिलेले त्यावेळेचे भाव, आताची हे सगळं ज्ञात आहे. आम्ही सगळं शून्यातून नवीन उभं केले. त्यांचं त्या काळामध्ये कमी व्याजामध्ये त्यांचे कोजन उभे राहिले, त्यांच्या डिस्टलऱ्या उभ्या राहिल्या त्या जुन्या कारखान्यांच्या, आणि म्हणून त्याच्यातून ते मुक्त झाले, व्याज मुक्त झाले, कर्ज. आज आम्ही 25 कोटी रुपये व्याज भरतोय वर्षाला. आम्ही 25 कोटी रुपये कामगारांचे आमचे पगार आहेत. बाकीचा असा खर्च धरला एवढा मोठा, तो अडचणीतून हे करायला कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आज प्रयत्न करते, राज्य सरकार त्याला विनंती करते. दादानी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व कारखानदारांमध्ये जे काम करतायत की तुम्ही FRP दरवर्षी वाढवताय, FRP वाढवताना साखरेचे भाव सुद्धा वाढले पाहिजे. तो प्रयत्न काही दिवसात होईल. मला वाटतं 20 तारखेपर्यंत फक्त निवडणुका होईपर्यंत ते वाट पाहतायत, परंतु साखरेचे भाव चांगल्या पद्धतीने वाढतील. इथेनॉलचे सुद्धा 4-5 रुपयाने भाव वाढण्याचा प्रयत्न झाला करतायत. आणि म्हणून असे जर काही प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारनं केलं तर ह्या अडचणीच्या कारखान्यांना चांगली मदत होईल आणि आपण त्याच्यातून थोड्याफार प्रमाणात बाहेर पडू शकू. इथेनॉलचा प्रकल्प आम्ही केलाय. एक शेवटचा हप्ता आमचा फक्त आता द्यायचा राहिला नाही, तर आपण इथेनॉलची जो 50 कोटी रुपये आपण कर्ज घेतलं होतं ते पूर्णपणे एक हप्ता दिल्यानंतर ते भेटेल. आणि म्हणून त्याच्यातून आपल्याला काही मदत आपल्याला इथेनॉलच्या याच्यातून आपल्याला करता येईल. असा प्रयत्न करून आपल्याला हा कारखाना व्यवस्थित चालवायचं आहे. बरोबरीनं सगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही थोडेफार प्रभावून पण आपल्याला चांगला भाव शेतकऱ्यांना द्यावा लागेल, ऊस आपल्याला मिळेल. आपण किती जरी अडचणीत म्हटलं तरी त्या प्रमाणात शेतकरी हा अतिशय हे असतो की त्याला इतके कष्ट करून त्यांनाही त्याचा मोबदला आपल्याला देता आला पाहिजे. आणि म्हणून बरोबरीची जे काही आता समजा ज्ञानेश्वर आहे, मुळा आहे, अमृतेश्वर आहे, ही जी काही आपल्या बरोबरीची कारखानदारी यांच्या बरोबरीनं आपण आता काही कारखाने थोडे चांगले आहेत, ते थोडे 100-200 रुपये जास्त भाव देतात, तरी पण शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे. आणि म्हणून माझी विनंती का हा गळीत हंगाम आपण फार याच्यातून सुरू केलेला आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पार पडेल. आपल्याला योग्य भाव देण्याचा प्रयत्न माझं संचालक मंडळ आणि सगळी मंडळी बसून करू. आणि म्हणून आपण सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. आमच्या गेटकेंच्या सगळे शेतकरी आज खरं म्हणजे मोठ्या संख्येने ते ह्या कारखान्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे आलात. आमच्या तालुक्यातून सुद्धा आता इलेक्शनचा पिरियड येत होते, काही प्रमुख मंडळी नाही येते, ते काही सभा आहेत त्याच्यामध्ये ते गेलेत. नाही तर सर्व मंडळी, सर्वपक्षीय मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. तरी सुद्धा अनेक प्रमुख मंडळी आमची ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे सर्व बाहेरचे गेटकेंचे सगळे प्रमुख शेतकरी, सगळे आमचे कामगार, आमच्या सगळ्या विभागातल्या प्रमुखांनी सगळं काम अतिशय चांगलं केलेलं आहे. लेबर बरंचसं निघालेलं आहे. थोड्याफार 1-2 दिवसामध्ये पूर्ण लेबर येईल आणि 4-2 दिवसामध्ये पूर्णपणे व्यवस्थितरित्या कारखाना चालू होईल. उद्यापासून आम्ही तोडी द्यायला सुरुवात करणार आहोत. आणि म्हणून एक चांगला ह्या वेळेचा हंगाम आपल्याला 4, 4.5, 5 पर्यंत जेवढा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण करू. पुढच्या वर्षी खूप चांगला ऊस आहे, चांगला पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालेला आहे. आणि मग पुढच्या वर्षी ऊसाची अडचण नाही, पण ह्या वर्षी सगळ्याच कारखान्याला ऊसाची अडचण आहे. आणि म्हणून ती अडचण पुढच्या वर्षी दूर होईल. पण ह्या वर्षी सगळ्यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी, बाहेरच्या गेटकेंचे आलेले आमचे सगळे जे मित्रमंडळी आहेत, सगळे शेतकरी, त्याला मी शब्द देतो की काही होऊ द्यात, परंतु अडचण तुम्हाला मी कधी पेमेंटची येऊ देणार नाही. आणि ऊसाचा ज्या लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न आपण करतोय. अनेक कारखाने 1500 मोठमोठ्या 7,000पर्यंत 5,000पर्यंत कपॅसिटी वाढवलेल्या आहेत. लवकर बाहेरचा ऊस कसा आणता येईल हा प्रयत्न सगळ्यांचा आहे. तसा आमचाही प्रयत्न त्यांच्याबरोबरनं 4-4, 6-6 महिने हाड साल्याच्या 4-4 महिने त्यांच्यातून जातात. आमचा ऊस त्याच्या अगोदर 2-3 महिने लवकर येतो. आमचा शेतकरी दुसरी पिके घेऊ शकतात. हा एक मोठा फायदा सुद्धा या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा आमचा आहे. आमच्या तालुक्यातला शेतकरी लवकर उसाला तर टमाट्याची पिकं आहेत, बाकीची पिकं घेतो. बाहेरचा शेतकरी तो गव्हाची पिकं लवकर अडसायला आलं तरी. असा सगळा एक चांगला कार्यक्रम आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या मंडळींच्या दृष्टीने आपण करतो आहोत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला. आपण सगळेजण आलात.
खरं म्हणजे आज मला थोडं हा सीझन सुरू होईल का नाही ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सगळी संचालक मंडळ होतो, परंतु अजितदादांच्या मदतीमुळं आमच्या आमदारांनी केलेलं सहकार्य ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं हा सीझन यशस्वीरूत्या आपण सुरू करू शकलो आणि अतिशय चांगला सीझन आपण करू. आपल्या सगळ्यांना मदत करता येईल, आमच्या कामगाराला सुद्धा व्यवस्थित त्यांना वेळेत पगार कशी करता येईल तोही प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत. आणि म्हणून मी सर्व गेटकेंचे आलेले सगळे शेतकरी बंधू, आमच्या तालुक्यातील सर्व शेतकरी, आमच्या तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, माझं सगळं संचालक मंडळ, सगळं कामगार, सगळ्यांचे सगळे विभाग प्रमुख एवढींचे मनपूर्वक पुढच्या सीझनसाठी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो आणि थांबतो.